पार्टी करणार आहे, पण माझ्या आधी पोचायचं, कारण की मी आता निघते आणि आपण मजा करायची. ठीक आहे? येस डार्लिंग. हो, एन्जॉय. चलो आई आई किती मस्त छान हलकं हलकं वाटतंय ना. आता इतके दिवस घरात नसती कटकट, स्ट्रेस, एन्झायटी. आता कसं हायसं वाटतंय, मस्त. थँक्स फॉर द पार्टी बेबी. गाडी ओपन करते. चलो. मला पण जरा टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटतंय खरं. गौरी मेली ना याचा सगळ्यात जास्त आनंद मलाच झालाय. ती गेली म्हणजे बरंचसं टेन्शनच गेलं ना. सगळ्यात मोठी अडचण होती तीच संपली माझी. आता त्या म्हातारीला आणि राजनला ती कधीच भेटणार नाही ना. त्यांना कधी कळणार की कमळीच या महाजनांची मोठी नात आहे ती. गौरी गेली आणि तिच्यासोबत हे सत्य पण आता कायमचं गेलं. हॅलो मॅडम. हो, इकडे ते राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम आहेत ना, त्या कमळीला भेटायला आलेत. काय? हो, ते दोघे माझ्या समोरच आहे. रागिणी गाडी थांबव. अगं काय झालं आई? हॅलो हॅलो. आता ही म्हातारी आणि राजन हे जर कमळीच्या गावी गेलेत म्हणजे त्यांना तिकडे त्या गौरीचा फोटो दिसणार. झालं ना, म्हणजे सगळं संपलं. सगळं संपलं. त्यांना तेव्हाच कळेल की ही कमळी त्यांचीच मुलगी आहे म्हणून. कसं सांभाळू आता मला काही कळत नाही. ए राणी आजी, तू एडी बिडी आहेस का? आता कसं टेन्शन आहे तुला? श्श, गप्प बस. रागिणी, काय? मला सांग, ही अन्नपूर्णा, राजन तुझा नवरा आहे ना, तो कुठे जातोय तुला माहित नव्हतं? आता राजन माझा नवरा आहे, मी त्याची बायको आहे, म्हणून सगळं मला माहिती असायला पाहिजे. असं काय नियम आहे का ग? नव्हतं माहिती. अरे याला काय अर्थ आहे? तुला माहित नको का तो कुठे चाललाय ते? आता बास ना, जाऊ दे ना त्यांना कुठेही. आपल्याला काय करायचंय? आपण पार्टी करायला आलो ना, त्यांना जाऊ दे कुठे पण. आपण पार्टी करू. चल. अगं ए, तुम्ही दोघींना जरा आता शांत राहा. आता मला जरा विचार करायला लागणार आहे. परिस्थिती तशी आहे, विचार करायला लागणार आहे. काय विचार करायचा? हो ना. जे आहे मी मला सोडून गेली. खूप सहन करायला लागतंय ग बाळा तुला. इथे मला गमळे नियतीच्या पुढे कोणाचं काही चाललंय का? आम्ही आयुष्यभर तुझ्या सोबत आहोत बरा. आम्ही तुझ्या घरातलेच आहोत. अगं तू आता इथे एकटी राहून काय करणार बाळा? तू चल ना आमच्या बरोबर मुंबईला. तू इथे राहिलीस तर सतत तुला आईची आठवण येत राहणार. खूप वाईट वाटत राहणार. अगं मुंबईला आलीस तर या दुःखातून बाहेर पडायला मदत होईल तुला. जे झालं ते काही आपण विसरू शकणार नाही आहोत, पण ते थोडं बाजूला ठेवून आयुष्यात पुढे जायला हवं ना बाळा. कमळे, तू तुझ्या आणि तुझ्या आबांच्या स्वप्नांबद्दल नेहमी सांगायचीस ना, की त्यांच्या नातीने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. मग त्या स्वप्नांच्या मागे जाणारा प्रवास अर्धवट कसं काय सोडू शकतेस? तू मुंबईला ये आणि परत कॉलेज सुरू कर बाळा. फक्त स्वप्नांकडे लक्ष दे तुझ्या. बाकी सगळं आम्ही बघू. आणि मुख्य म्हणजे तू मुंबईत आमच्या सोबतच राहणार. 4 लोकात राहिलीस की मन रमेल तुझं. अभ्यासातही चांगलं लक्ष लागेल.
तुझ्या आईला आबांना तू हेच केलेलं आवडलं असतं की नाही? माझ्या आईला बी असंच वाटायचं का मी लई मोठं व्हावं, लई शिकावं. माझी आई गेली आणि तिच्या संग माझ्या जन्माची सगळी उत्तर बी घेऊन गेली. माझा भूतकाळ काय आहे तो आता मला शोधून काढायचा आहे. ते कळल्याशिवाय मी मुंबईला नाही येणार. कमळे, आम्ही असताना तुला कोणताच त्रास होऊ देणार नाही आम्ही. नाही काका, ह्यो लढा माझा आहे, तो मलाच लढावा लागणार. अगं पण सांगायचं ती जे म्हणते ते तिला करू दे. कारण काही प्रश्नांची उत्तरं हे दुसरं कोणी देऊ शकत नाही, ती स्वतःलाच शोधावी लागतात. कमळी, तुला जे हवं ते तू कर, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हा प्रवास जरी तुझा एकटीचा असला तरी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तू एकटी नाही आहेस आणि आम्ही तुझी हक्काची माणसं आहोत. हे कायम लक्षात ठेव. कमळे, आता आईनेच तुझं म्हणणं मान्य केलंय म्हटल्यावर तुला जे हवंय ते कर. पण फक्त एवढंच सांगतो की तुला जेव्हा केव्हा आमची गरज असेल तेव्हा